आता A+A B C D असे आपण प्रत्येक ठिकाणचे 2-2 नंबर काढलेले आहेत. त्यामध्ये A+ मध्ये अबॅकस चा क्लास आहे. त्यांनी खूप चांगल्या रीतीनं गायडन्स लोकांना केलं आणि क्लासची प्रसिद्धी असल्यापेक्षा सुद्धा त्यांनी मुलं कशी चांगली हुशार होतील यासाठी प्रत्येक वेळेला त्यांनी पालकांची किती छोट्या मोठ्या मीटिंग घेतल्या. त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट स्टॉल याचं मानचिन्ह सन्मान चिन्ह राणीसाहेबांच्या हस्ते देण्यात येत आहे. अबॅकसचा स्टॉल 6 नंबर आम्ही कसं राहू नंबर आणि 32 नंबर. हे मधला 7 नंबर प्रिन्स एंटरप्राइजेस आरसे. आरसे खूप छान छान त्यांनी लावले. पिसाळ जयदीप पिसाळ, बाबा जगदाळे मसालेवाले B6. बाबा जाधव मसालेवाले आलेत का B6. पुढच्या स्टॉलची पण नावं घेते. D मध्ये 9 तेजश्री नावंदर. 9 नंबर तेजश्री खालीच थांबा. आणि दुसरा आहे तो जयदीप पिसाळ. त्यांनी खूप छान स्टॉल मांडलेला आहे. पुस्तकाचा ज्याचा स्टॉल आहे त्यांनी पण यायचंय. कुल्फी आणि दुर्गा माता बचत गट आणि डाव्या साईडला येऊन उभारायचंय आणि जीचं पुस्तक. मी मालपानी ग्रुपमध्ये एच म्हणून काम करतो. तर गेली 15 वर्ष मालपानी सातारामध्ये काम करतो. पण पहिल्यांदाच आम्ही नक्षत्रमध्ये स्टॉल ऑर्गनायझेशन इंटरव्ह्यू केला आम्ही. तर आम्हाला इथं चांगला प्रतिसाद मिळाला. तर ॲक्च्युली आम्हाला इथं क्रीम रोल केक आमचे जे नवीन प्रोडक्ट आम्ही लॉन्च केले त्याचा आम्हाला फोकस करायचा होता. तर त्या सगळ्या प्रकारचे आम्ही सॅम्पल ग्राहकांना टेस्टिंगला दिले. त्यांना ते आवडले आणि ग्राहकांनी त्याचा आस्वाद पण घेतला. त्याच्यामध्ये आम्हाला सेल करायचं म्हणजे प्रॉफिट कमवायचं नव्हतं ॲक्च्युली. तर लोकांपर्यंत अजून आमचे नवीन जे प्रोडक्ट आहेत ते आम्हाला पोचवायचे होते आणि ह्या माध्यमातून आम्हाला तो चांगला प्रतिसाद मिळाला. आणि इथून पुढे आम्ही सर्व नक्षत्रमध्ये आम्ही फायदा मला तर नक्षत्रमध्ये आमचा जवळपास सेल झालेला आहे 1.25 लाखाच्या आसपास आमचा सेल झालेला आहे नक्षत्रमध्ये आमचा ॲक्च्युली. आणि राजस्थानी धाब्यावरचं कोण अजून आलेली नाही आहे. गर्दी त्यांच्या इथे दिसती आहे वाढलेली. खूप खरं तर नक्षत्रमध्ये एकदम छान सगळ्यांना टेस्टी पदार्थ दिले. त्यांचे नक्षत्र आभार मानते. त्यांनी बाहेरून सर्वजण इथं आलेत सातारकरांसाठी. त्यांचेही त्यांनी डेकोरेटिव्ह छान केले आणि मसालेही टेस्टी आहेत. त्यांनाही आमच्या नक्षत्रतर्फे सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. करना देतो. धन्यवाद. एक मिनट. सभी उपस्थित सातारकर और स्टॉल धारक और स्टेज पर उपस्थित नक्षत्र और आप सबको बहुत बहुत धन्यवाद. हर साल आपने साथ दिया है, इस साल भी साथ दिया है. आपके लिए ही करते हैं और आप उसको इतने प्यार से साथ देते हैं, उसके मैं बहुत बहुत आभारी हूँ. आप सबको बहुत बहुत प्यार, धन्यवाद और थँक्यू. विनंती करते की तुम्ही
वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू आणा, वेगवेगळे खाद्यपदार्थ आणा, तर लगेचच तुमचा स्टॉल बुक केला जातो. लक्षात ठेवा, तुमचा उद्योगधंदा वाढावा हीच आमची नक्षत्राची अपेक्षा आहे. त्यामुळं विसरून जाऊ नका, वेगळ्या व्हरायटी घेऊन या. नक्षत्र महोत्सव पुढच्या वर्षी तुमची सर्वांची अशीच वाट पाहिल आणि सातारचे नागरिक जे प्रतिसाद देतात त्यांचे पण मी प्रथमतः धन्यवाद मानलेच आहेत, पण आता मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आजचा नक्षत्र महोत्सव या ठिकाणी संपला असं जाहीर करते. धन्यवाद. आपला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होता, पण आदित्य साळुंके यांनी आपल्या इथं छान छान गाणी म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलंय. मी नक्षत्राच्या सर्व सदस्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अभी नक्षत्र को 19 साल होने को आए हैं और लोगों ने इतना साथ दिया है, इसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ. हमारा एक सोच था, और वो क्या सोच था कि कुछ अच्छा करना. लोगों का प्यार है, लोगों की अपेक्षा भी रहती है कि कुछ हमारे लिए कुछ करके लो. तो उस प्यार और अपेक्षा से नक्षत्र हमारा सब मिल गया. तो उसी सोच से, जैसे अभी क्या बोलते हैं, नक्षत्र कैसे, नक्षत्र जब अलाइन, अगर आप सबने सुना होगा कि नक्षत्र अलाइन होता है तभी कुछ काम होता है. जैसे अभी महाकुंभ भी कितने 144 इयर्स के बाद वो जो नक्षत्र की अलाइनमेंट हुई है उसकी वजह से ही वहाँ पे अभी वो महाकुंभ हो रहा है. वैसे हमारे भी जब मैं सतारा आई तो हम सबके नक्षत्र अलाइन हुए एक सोच से कि कुछ अच्छा करना है, कुछ लोगों के लिए करना है. और बस उसी सोच से जब मेरे बोलने का ये मतलब है कि जो इंटेंशन होता है, अपना इंटेंशन क्या है कुछ करने के लिए, वो बहुत ज़रूरी होता है. और वही इंटेंशन से हम आगे बढ़ते आए हैं. लोगों के लिए काम करना है, अच्छा काम करना है, और उसके वजह से इतना साथ मिलता है. और उसकी मैं बहुत आभारी हूँ. लोगों का आशीर्वाद है, प्यार है, उससे ज़्यादा और क्या, इसी के लिए काम करते हैं. आता काय झालंय, नक्षत्र जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर भरपूर बचत गटनी पण भरपूर प्रोग्रेस केली आणि त्यांचे स्वतःचे पण मेळावे ते ठेवतात आणि त्यांच्यासाठी पण मॉल करून घेतलंय आता आहेत ना. आणि असं म्हणजे आम्हाला स्वतःलाच करायला पाहिजे असं मला वाटत नाही, पण आम्ही सगळ्यांना सपोर्ट करणार. जे काय करायचं आहे ना त्याच्यासाठी आम्ही आहेत त्यांच्या मागे. आणि किती चांगलं झालं आहे. आता तुम्ही बघा नक्षत्रमध्ये वातावरण कसं असतं, अगदी असं फॅमिली वातावरण आहे की नाही. आणि त्याच्यासाठी लोकांना आवडतं पण, अगदी महिलांचं सबलीकरण पण, महिलांना एकत्र आणायचं पण. आणि नुसतं जे स्टॉलधारक आहे तेच महिला नाही. आता तुम्ही स्मिता आणि नक्षत्राचे जे सगळं हे आहेत पदाधिकारी, त्यांना पण विचारा की त्यांची काय हे झालेली आहे, की कॉन्फिडन्स म्हणा की त्यांची काय, त्यांचं तर हे तर झालं आहे की कॉन्ट्रीब्युशन, पण त्यांची स्वतःची पण मतलब की खूप शिकायला पण मिळालं आहे की नाही. आणि त्यांची पण प्रोग्रेस झाली आहे. एक जन के लिए नहीं किया, सबके लिए किया, और सबके लिए अच्छा होना चाहिए, यही सोच. 5 दिवसामध्ये नक्षत्रामधून लाखो रुपयांची महिला कमाई करतात. आतापर्यंत लाखो रुपये त्यांनी कमावले. करोडो किती झाले? 2.5 करोड. 2.5 करोडच्या लाडाने झाले, म्हणजे मालापासून 50 साधारण लाडाने. आणि गोडके मॅडम कुठून स्टॉल आले? आपले बाहेरून दिल्लीपासून काश्मीरचा सुद्धा स्टॉल येतो, खास करून साताऱ्यात.
आणि दिल्लीत आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ते आता राजस्थानचं आलाय बघताय तुम्ही, त्याला सुद्धा आपण दिलंय. बचत गटांना आपण देतो. असं नाही आहे की फक्त महिलांना, इतर वेगवेगळे स्टॉल सातारकरांना आवडण्यासाठी देतो आपण, राणीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देतो. नक्षत्राचा हा प्रवास पाहताना आता जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी व्हायचं असतं, विशेषतः महिलांना. पण आपल्याला जागेअभावी स्टॉल कमी मिळत आहेत, पण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये तिथं असावं अशी त्यांची मागणी पण वाढायला लागली प्रत्येक वर्षी. तर त्या अनुषंगाने आता कसं नियोजन असणार आहे भविष्य, म्हणजे येणारा नक्षत्र अजून दिमागदार कसं करणार आहात? आता बघू, नक्षत्र आणि अलाइनमेंट जे मी म्हणते, एकदा अलाइन झाला की सगळं सोपं होतं, है की नाही? आपल्याला काय करायची गरज नसते. तर तसं आपण बघू, वेगवेगळ्या ठिकाणी कराड आहे की कुठे वेगळे, आपण वाईमध्ये पण बघू शकता की कोणाला करायचं असेल तर आम्ही त्यांना मदत करू ना, तिथे पण करायची. आणि तसं मागणी पण आहे. स्टॉलची संख्या वाढवणार का? स्टॉल खूप कमी पडतात, लोकांची कंप्लेंट आहे, आम्हाला स्टॉल मिळत नाही. कसे पण जागाच आहे बऱ्यापैकी. जागाच कमी पडते. आता त्याचे काय करू शकतात तेच मी म्हणते की वेगवेगळ्या ठिकाणी आपण असं वर्षामध्ये एकदा कराडमध्ये करू तर तिकडचे लोक त्यांच्यासाठी सोपं होईल, आणि इथे करू आणि तिथे पण करू. अगर लोकांची मागणी आहे आणि त्यांना पाहिजे असं तर आपण करू. मुलांना कर्ज पुरवठा असेल किंवा व्यवसायाला प्रेरणा मिळेल असेल, या अनुषंगाने काही नक्षत्राची भूमिका आपण घेणार आहात? आता नक्षत्रनी भरपूर केलेलं आहे त्याच्यासाठीच, आणि अजून आम्हाला करायचंच आहे. तर वेगवेगळे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला करायचं है, चाहे वो क्रीडा हो या आर्थिक क्षमता हो या उनकी हेल्थ हो, हर चीज में करने का है. और सिर्फ औरतों के लिए नहीं. अभी मैं क्या सोचती हूँ कि क्यों बेचारे आदमियों को पीछे छोड़ने का, हाँ, उनने क्या बुरा किया है, उनके लिए भी करेंगे ना, सबके लिए करें. इसलिए कि यहाँ पे मैंने देखा कि मैंने शुरुआत की थी औरतों के लिए, देखिए औरतों के लिए तो करना ही है, लेकिन इतने सारे आदमी भी साथ साथ जो औरतों को साथ देते हैं, तो उनको मैं पीछे नहीं छोड़ना चाहती, उनके लिए भी करें साठी करें. हो, कलेरी पैटू जे आहे ते माझं आवडीचं खेळ म्हणू शकता की इट्स अ मार्शल आर्ट, इट्स अ डिफेन्स मार्शल आर्ट, आणि खूप आवडीचे आहेत. मी 3-4 वर्ष अगोदर मी इंट्रोड्यूस झाले ते स्पोर्टमध्ये, आणि खूप आवडतं. त्याच्यामध्ये आय हँड कोऑर्डिनेशन, की फिजिकल अँड मेंटल बॅलन्ससाठी खूप चांगलं आहे, आणि त्याला मी बढ़ावा मतलब देना चाहती हूँ, इसलिए कि सबके लिए अच्छा है. ऑलरेडी अपन दानपट्टा या बाकी मर्दानी खेल महाराष्ट्र में बहुत करते हैं आणि शाळेमध्ये मुलांना शिकवतात. पण कलरीपट्टूमध्ये काय असतं, मर्दानी खेळ आपण एकटंच करतो, पण कलरीपट्टूमध्ये आपण आमने सामने होता है, तो उससे बहुत अच्छा एक देखने वाले को भी एक प्रदर्शन अच्छा लगता है, और करने वाले को भी सामने हैंड आई कोऑर्डिनेशन, रिफ्लेक्सेस, वो सब बहुत अच्छे से बढ़ते हैं. मला हेच आहे, मला साताऱ्याच्या महिलांसाठी हे करायचंय की ते बघून त्यांना पण वाटायला पाहिजे की अरे आपण पण करू.